आता सरकार कर्जमुक्ती करणार किंवा तशा हालचाली सुरू झाल्या आहे, त्याच्याबद्दल सरकारचा आभार आहे. परंतु सरकार चालू वर्षाची कर्जमाफी करणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. मला वाटते मी देवाभाऊला आठवण करून देतो का आपण नेहमी पत्रकार परिषदमध्ये किंवा नेहमी तुम्ही सांगत होते, येऊ दे ना रे, नेहमी सांगत होते का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी कशी करता येईल. जेव्हा कर्जमाफी करायची नव्हती, वेळ काढून घ्यायचा होता, तेव्हा देवाभाऊ काय म्हणायचे माहिती आहे तुम्हाला, आता जर कर्जमाफी पडली तर दुष्काळ पडल्यावर पुन्हा करावं लागेल. त्याच्यानं दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करता येणार नाही आम्हाला. आता देवाभाऊनं काय केलं, स्वतःच बोलले आणि स्वतःच फसले, अशी एकंदरीत व्यवस्था आलेली आहे. आता देवाभाऊ म्हणते आम्ही थकीत कर्ज माफ करतो. आमचं असं म्हणणं आहे का या 25-26चं चालू कर्ज जे आहे, हेच चालू कर्ज सगळ्यात जास्त दुष्काळ पडलेला आहे. अर्धा अधिक मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही वाहून गेला. विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रभाव पडला आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे का हमीभाव एकाही पिकाला भेटला नाही. 20% खरेदी फक्त झालेली आहे सोयाबीनची. 2018 मध्ये सोयाबीनचे भाव 4,000 होते आणि 2026 मध्ये सोयाबीन 3,500 विकावं लागतं, 500 रुपये कमी भावानं विकावं लागतं. ही शेतकऱ्याची तरक्ती आहे. आजही कापूस खरेदी केंद्र बंद केले. मधात काय झालं, कापसाचे भाव फक्त 500 वाढले. जसे कापसाचे भाव वाढले तसे खरेदी केंद्र सरकारनं बंद पडून ठेवले. पुन्हा कापसाचे भाव 1,000 रुपयानं कमी झाले, कारण जे डील केली अमेरिकेची त्याच्यामुळे जो प्रभाव पडला तो शेतीमालावर प्रचंड पडला. तुरीचे भाव कमी झाले, कापसाचे भाव कमी झाले, सोयाबीनचे भाव कमी झालेले आहे आणि अजून कापूस केंद्र सुरू केले नाही. त्याच्यामुळे या वर्षामध्ये सगळ्यात जास्त हमीभाव न भेटणारं वर्ष म्हणजे हे वर्ष ठरलेलं आहे. एका इकडे दुष्काळाचं वर्ष हे वर्ष झालं आणि हमीभाव न भेटणारं वर्ष सुद्धा हे वर्ष झाल्यामुळं चालू वर्षाची कर्जमाफी सरकारला करावं लागेल. आणि नेहमी आव्हान ठोकलंय का जर कर्जमाफी केली नाही 30 जूनपर्यंत आम्ही तुमची वाट पाहू, पण 30 जून नंतर 1 जुलैला आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर रेल्वे जाम केल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण रेल्वे जाम करू.